गरम कोळशावर तुपाची धार आणि त्याचा धूर सोबतच हॉटेलपेक्षा पण जास्त स्वादिष्ट असे छोले टिक्का मसाल्याची रेसिपी आज आपण बघणार आहे. तर वेळ न घालवता झटपट वळूया आपल्या रेसिपीकडे. त्यासाठी आपल्याला रात्री भिजवलेला चना घ्यायचा आहे, स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी आणि मीठ टाकून कुकरला 4 ते 5 शिट्ट्या करून आपल्याला चना जो आहे तो बॉईल करून घ्यायचा आहे. बॉईल झालेला चना आपल्याला चाळणीमध्ये काढून पाणी आणि चना आपल्याला वेगळा करायचा आहे. पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाही आहे. त्यावर झाकण ठेवून साईडला ठेवायचं आहे. पाणी आपल्याला गरम पाहिजे आहे. आता एका मोठ्या बाउलमध्ये हळद, तिखट, धनापूड, गरम मसाला, चवीनुसार मीठ, छोले मसाला घ्यायचा आहे. सोबतच घेणार आहे आपण कसुरी मेथी, हातावर छान चुरगळून घ्यायची आहे त्याला. त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट, मोठा असा जसं मी व्हिडिओ मध्ये दाखवला आहे तशा पद्धतीने मोठे मोठे काप केलेला कांदा, शिमला मिर्च आणि टोमॅटो. सोबतच टाकणार आहे आपण बॉइल्ड चना आणि टाकायचं आहे यामध्ये 2 ते 3 चमचे दही. आता सर्व सामग्रीला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि 15 मिनिटांसाठी आपल्याला मॅरिनेट करायचं आहे. छान मिक्स झालं त्याला मॅरिनेट करायला ठेवायचं आहे. नंतर काय करायचं आहे, एक पॅन घ्यायचा आहे, त्यामध्ये आपण थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि मॅरिनेट केलेले जे चणे आपण साईडला ठेवले होते ते चणे आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि त्याला तेलामध्ये छान सळतळून घ्यायचे आहे. म्हणजे थोडं परतून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित. मसाले वगैरे व्यवस्थित शिजले गेले पाहिजे आपले. एकदा या पद्धतीचे छोले तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खूप स्वादिष्ट छोले तयार होतात बघा. आता हे गरम केलेले छोले जे आहे आपल्याला बाउल मध्ये काढून घ्यायचे आहे. परत एका पॅन मध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे. सोबत थोडंसं आपण बटर घेणार आहे. त्यामध्ये आपल्याला हिंग, जिरं, मोहरी घालायची आहे. त्याला तडतडू द्यायचं आहे छान. आता त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा टाकायचा आहे. कांदा छान शिजवून घ्यायचा आहे आपल्याला. कांदा शिजला गेला की त्यामध्ये आपल्याला काश्मीरी लाल मिर्च पावडर, हळद आणि धनापूड घालायचं आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आपण जे चण्याचं गरम पाणी काढून ठेवलं होतं ते टाकायचं आहे. त्यामध्ये आपण पूर्णच पाण्याचा वापर करणार आहे. जेवढं आपण चण्याला पाणी टाकलं होतं ते पूर्ण पाणी टाकायचं आहे आणि याला छानपैकी बॉईल करायचं आहे. उकळी काढायची आहे या पाण्याला आपल्याला. बघा छान असं पाणी आपलं उकळलेलं आहे. आता या उकळत्या पाण्यामध्ये आपण जे चणे परतून घेतले होते ते टाकायचे आहे. मस्त मिक्स करायचं आहे आणि याला छान शिजवून घ्यायचं आहे. जोवर जो रस्सा जो आहे तो घट्ट होत नाही. झाकण ठेवायचे आहे आणि छान अशी वाफ काढायची आहे. करण्याची प्रोसिजर पूर्ण वेगळी आहे आणि त्यानुसार त्याचा स्वाद पण अप्रतिम आणि वेगळा आहे. एकदा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तर तयार आहे आपले गरमागरम छोले टिक्का मसाला. आता द्यायचं आहे आपल्याला याला कोळशाची वाफ. आता आपण गॅस बंद करूया आणि एक प्लेट ठेवूया यावर. त्यावर गरमागरम कोळसा ठेवायचा आहे. त्यावर तूप टाकायचं आहे. लगेचच आपल्याला झाकण बंद करायचं आहे. म्हणजे स्वाद जे आहे ते पूर्ण आपल्या चण्याला उतरतं. तर लास्ट प्रोसिजर आहे. आता गरमागरम छोले आपल्याला पराठ्या बरोबर, नान बरोबर, पुरी बरोबर, चपाती बरोबर सर्व करायचे आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय, टेक केअर.